नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चिनूस किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण गुढीपाडवा विशेष व्हेज थाळी बनवणार आहोत. चला तर मग वळूयात रेसिपीकडे. अतिशय अशा सोप्या पद्धतीने आपण ही थाळी बनवणार आहोत. इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे. याला आपण 15 मिनिटे लो फ्लेमवरती उकळून घेणार आहोत. इथे आपल्याला या दुधाला तोपर्यंत उकळून घ्यायचे जोपर्यंत याला छान अशी साई येत नाही. इथे तुम्ही पाहू शकता याला छान अशी साई आलेली आहे. इथे मी याला आणखी 10 मिनिटे छान उकळून घेणार आहे. आता यामध्ये 1 वाटी साखर ॲड करणार आहे. हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. अर्धा लिटर दुधासाठी 1 वाटी साखर. छान असं मिक्स करून घेऊयात. साखर टाकल्यानंतर इथे मी याला अजून 10 मिनिटे छान असं उकळून घेणार आहे. तुम्ही अजूनही चिनूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. इथे मी यात अर्धा चमचा वेलची पूड ॲड केली आहे. यानंतर याला छान असं मिक्स करून घेऊयात आणि याला 2 ते 3 मिनिटे छान असं उकळून घेऊयात. आता यामध्ये मी काजू बदामाचे तुकडे ॲड करते. याला आपण छान मिक्स करूयात आणि हे तुकडे ॲड केल्यानंतर याला 5 ते 6 मिनिटे छान उकळून घेऊयात. अशा प्रकारे आपली बासुंदी इथे रेडी आहे. आता आपण व्हेज कोल्हापुरी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे. त्यासाठी इथे मी 2 कांदे कापून घेतलेत. आता याला मी 5 ते 6 मिनिटे छान परतून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 टोमॅटो कापून ॲड करणार आहे. त्यानंतर याला मी 3 ते 4 मिनिटे छान असं परतून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा इंच आल्याचा तुकडा ॲड करते आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ॲड करते. 10 ते 12 काजू ॲड करते. जर तुमच्याकडे काजू नसेल तर तुम्ही मगजबीचा उपयोग केला तरीही चालेल. इथं याला 5 ते 6 मिनिटे छान असं परतून घेऊया. त्यानंतर आपल्याला याची बारीक वाटण करून घ्यायचे. त्यासाठी इथे मी 3 बेडगी मिरच्या गरम पाण्यात 20 मिनिटे भिजत घातल्या होत्या. त्या यामध्ये ॲड करूयात आणि याची छान पेस्ट करू. आपल्याला भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल, 1 वाटी फ्लावर, 1 वाटी बीन्स, 1 वाटी गाजर, 1 वाटी वाटाणा हे छान असं 5 ते 6 मिनिटे याला परतून घ्यायचं आहे. भाज्या पूर्ण नाही शिजवून घ्यायच्या, त्या अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहे. इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून यामध्ये तमालपत्र ॲड केले. आता यामध्ये बारीक केलेलं वाटण ॲड करते. याला 5 ते 6 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला छान असा रंग आलेला आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा किचन किंग मसाला याला आपण छान असं परतून घेऊयात. छान असं मिक्स करते. त्यानंतर याच्यामध्ये परतून घेतलेल्या भाज्या ॲड करूया. ते पण छान असं मिक्स करूयात आणि यानंतर यामध्ये गरम पाणी ॲड करते. गरम पाणीने भाजीला चव छान येते. मिक्स करूयात याला आणि यानंतर यात चवीनुसार मीठ टाकूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. यानंतर भाजीला आपण 8 ते 10 मिनिटे छान शिजवून घेऊयात.
आता आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 4 चमचे तेल घेऊन त्यात तमालपत्र आणि 2 बारीक उभे चिरलेले कांदे आपण ॲड करणार आहोत. कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे मी याला 5 ते 6 मिनिटे छान परतून घेते. कांदा छान असा मऊ झाला आहे. आता यामध्ये 1 टोमॅटो उभा कापून घेतला आहे. कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं याला छान परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला यात 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला बीन्स आणि वाटाणा ॲड करते मी इथे. तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. आपल्याला हे 5 ते 6 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड ॲड करायचे आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये 3 चमचे दही ॲड करते. दहीने पुलावला टेस्ट छान येते. मिक्स करून घेऊयात सगळं. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला पुदिना ॲड करते. सगळं छान मिक्स करून घेऊयात. इथे मी 1.5 वाटी बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेलं. आता तांदूळ यामध्ये ॲड करूयात आणि हे छान असं मिक्स करूयात. यानंतर यामध्ये जितकं तांदूळ घेतलं होतं त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. म्हणजे इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतले होते तर इथे मी त्याच्या दुप्पट पाणी ॲड करणार. यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि छान मिक्स करूयात आणि थोडीशी कोथिंबीर आणि छान असं मिक्स करूयात सगळं. आणि याचं झाकण लावून आपण याच्या 3 शिट्ट्या घेणार आहोत. आता आपण बनवणार आहोत कुरकुरीत भजी. चला तर मग सुरू करूयात. त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ. तर इथे मी थोडं पाणी घालून याचं बॅटर छान करून घेते. बॅटर जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडंसं दाटसरच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी दाटसर असं बॅटर तयार केलं आहे. इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम झालं. त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं पालकाचं पान ते त्या बॅटरमध्ये छान असं कोट करून तेलामध्ये सोडलं आहे. तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात आणि बेसन पिठामुळे छान असं कोटिंग येतं. दोन्हीही बाजूने भजी छान तळून घेऊयात. इथे आपली कुरकुरीत पालक भजी रेडी आहे. इथे आपली व्हेज थाळी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत.